नमस्कार दादा. नमस्कार. आज दिनांक 30 मे 2026 रोजी मेरखेडा येथील प्रगतशील शेतकरी आज आपल्या SRT शेतीला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत. कृषी रत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा तसेच चिपळूणकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या 5 वर्षापासून विना नांगरणी विना रोटॅटरची शेती करतो. आता या ठिकाणी मेरखेडा येथून हे प्रगतशील शेतकरी आज आपली SRT शेती बघण्यासाठी आलेले आहेत आणि या जमिनीमध्ये आपण बघू शकतो संपूर्ण काळी कचरा आपला तसाच पडलेला आहे आणि आता तोंडावर मृग नक्षत्र आता 7 जूनला लागणार आहे का नाही दादा? तर अशा परिस्थितीमध्ये आज आपली या ठिकाणी SRT पद्धतीने जी आपली शेती आहे आपली आता याच्यामध्ये संपूर्ण काळी कचरा तसाच आहे. आजपर्यंत आपण गेल्या 5 वर्षापासून नागाटी रोटेटर केलेलं नाही. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं बरं, कशी वाटते आपली SRT शेती? साहेब, SRT शेतीचे मी व्हिडिओ पाहिले तुमच्या अगोदर आणि याच्या अगोदर आम्ही सोयाबीन झालं, मका झालं, तसंच गहू झालं याच्यावर तणनाशक मारायचो. म्हणजे तणाचं नियोजन आम्ही औषधी फवारून करायचो. पण आम्ही नागाटी रोटेटर व खरपाळी त्याच्यानंतर हे करायचो. तण कसं जाळायचं हे तर आम्हाला माहीत होतं, पण बगर नागाटीची शेती करता येईल हे माहीत नव्हतं. आणि त्याच्यामुळं आम्ही यूट्यूबवर पोटे साहेबाचे व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणलं प्रत्यक्षात त्यांना जाऊन आपण एकदा भेट देऊ, त्यांची शेती कशी आहे, काय आहे, कशी करते. आणि इथं आल्यावर आम्हाला खूप छान वाटलं. आणि मी पण आता माझ्याकडे 25 एकर शेती आहे, पण 25 एकरापैकी मी आता 2.5 एकरापासून सुरुवात करणार आहे. यावर्षी मी नवीन 2.5 एकर चाली करणार आहे SRT पद्धतीनं. आणि तणनाशक तर मोजरामुळं कमीत कमी आम्ही 7 ते 8 वर्षापासून मक्का असो किंवा सोयाबीन असो किंवा गहू असो याच्यावर तणनाशकच आम्ही तणचं नियोजन करतो आहे. पण आता यावर्षीपासून बेड पाडून घेतले की आम्हाला नागाटी पण बंद करायची आहे. नागाटी रोट्या आणि जे वखर असतं ते पण बंद करायचं आणि फक्त तणनाशक आणि बिना नागाटी SRT पद्धतीची शेती चाली करायची आहे. आणि आम्हाला डॉक्टर साहेबांनी खूप असं त्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि खूप चांगली माहिती दिली. दादा तुम्हाला काय वाटतं बरं? तुमचं एकदा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. सुदाम दत्तू जाधव, हां. खेडा. चांगलं वाटतं तुमचे पाहून समजा. नाही, आजपर्यंत तुम्ही कुठं बघितलं होतं का असं की विना नांगरणीची शेती होऊ शकते? नाही, बघितलंच नव्हतं. पहिले वारच पाहिलं, युट्यूबला पाहिलं होतं. हां. पण आज प्रत्यक्ष शेतात पाहिलं. हा, शेतात बघितल्यावर तुम्हाला काय काय फरक जाणवतो जसं पारंपरिक पद्धत शेतीमध्ये आणि आपल्या शेतीमध्ये? भरपूर फरक वाटतो याच्यामध्ये. जमीन कशी वाटली? जमीन असं आता आपण पाहू लागलो, आपण आता नागाट्या करू आलो. आपल्या जमिनीमध्ये नागाटीमुळं मोठमोठाले ढेकळं निघू लागले, आपली जमीन कडक पडत चाललेली आहे. पण आता या ठिकाणी तुम्ही बघितली तर आमची जमीन कशी वाटते तुम्हाला? आता गेल्या 5 वर्षापासून आपण नांगरलेली नाही, तर कडक वाटते, नरम वाटते, कशी वाटते? जसं जमीन एकदम अशी भुसभुशीत झाली. आणि माझं आता ज्या क्षेत्रामध्ये मला SRT करायची ते 2.5 एकर क्षेत्र आहे आणि त्याची नागाटी केली मी. अक्षरशः एवढे मोठाले ढेकळं निघले की एक वेळेस त्याच्यात रोट्या आणून सुद्धा त्याच्यातमध्ये बेड तयार करता येत नाही. तर आम्हाला परत एकदा रोट्या करणं आहे आणि त्यानंतर आम्हाला बेड पाडता येईल. म्हणजे अशा पद्धतीने एवढे मोठाले आपले ढेकळं निघायला लागले आणि जमिनीची पोत ही दिवसांदिवसात खराब होत चालली. आणि आपल्याला जर जमिनीची पोत सुधारायची असली तर शक्यतोवर SRT केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. बरोबर आहे दादा. आता तुम्ही सांगितलं की आता की एवढं मोठाले ढेकळं निघले की एकदा रोटेटर करून सुद्धा ते फुटणार नाही. तर आता इथं तुमचा खर्च डबल टिबल होतो वाढत चाललेला आहे ना. खर्च वाढत चालला आणि जमिनीची पोत विशेष म्हणजे महत्वाचं, जमिनीची पोत खराब होत चालली. बरोबर. तुमचा नागाटीचा तो खर्च सुद्धा वाचू राहिला आणि जमिनीची पोत सुद्धा सुधारत चालली. बरोबर. बरं, हे तंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान आहे की नाही? शेतकऱ्यासाठी तर मला तरी वाटतं आता आज जो जेमतेम 90% शेतकरी हे तणनाशकाचा वापर करतात. सोयाबीन असो, मक्का असो, गहू असो, हे जेमतेम 90 ते 95% तणनाशकाचा वापर करतात. पण फक्त राहतो प्रश्न नागाटी रोट्याचा. जर शेतकऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन
रोट्या नागाटी हे जर बंद केलं तर खरोखरच खूप फायदा होईल. आपलं जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढन. आजच्या कंडिशनमध्ये बरेचसे असे शेतकरी आहे ज्यांना SRT माहीत नाही, त्यांना सेंद्रिय कर्बसुद्धा माहीत नाही. फक्त SRTचेच शेतकरी असे की त्यांना सेंद्रिय कर्ब काय आहे हे कळतंय. आणि ज्यावेळेस आपल्या शेतीचं सेंद्रिय कर्ब वाढन त्यावेळेस जमिनीमध्ये चांगलं पाणी जिरण, पाण्याचा निचरा होईल. ज्यावेळेस पाणी कमी पडलं त्यावेळेस माल पण त्या याच्यावर दम धरण. आणि सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे भविष्यात 4-5 वर्षानंतर सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर तुम्हाला रासायनिक खत आणि कीटकनाशक हे सुद्धा कमी लागेल. 100%. दादा तुमचं नाव सांगायचं काय, तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं बरं? माझं नाव रमेश जाधव. बरं काय वाटतं तुम्हाला आता आमची शेती बघून? याच पद्धतीनं की बाई अजून काही आम्ही प्रत्यक्ष शेती बघितली नव्हती, दुपारच बघितली होती. हां, आता प्रत्यक्ष बघितली, आता करायची इच्छा आहे ना आपली पण. आता करण्याची इच्छा झाली तुमची. किती क्षेत्र आहे तुमच्याकडे? जमीन किती तुमची? माझ्याकडे 8 एकर आहे. 8 एकर आहे. तर यावर्षी 1-2 एकर करून पाहणार तुम्ही? 1.5 एकराचा कुठं आहे वेगळा. हां, तो करायचा अनुभव घेतल्यानंतर पुढच्या वर्षी बरं. 6 एकर करायची. ठीक आहे. दादा तुमचं काय नाव आहे? गणेश तुळशीराम फुड. मग काय वाटतं तुम्हाला अशी मला शेती? एकदम योग्य वाटलं. मग एक पोरग घरी नाही माझ्यासाठी खूप उत्तम आहे. हां, मी तर 100% 3 एकर शेती आहे माझ्याकडे. हां, 3 एकर पूर्ण अशी करणार. अच्छा. धन्यवाद दादा, तुम्ही चांगला निर्णय घेतला की आजपासून आपली नांगरणी बंद करून आपण SRT पद्धतीने शेती करणार असल्याचं या ठिकाणी तुम्ही सांगितलं. त्याबद्दल SRT परिवारातर्फे मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या शेतीला भेट दिली आणि इथं SRT तंत्रबद्दल माहिती जाणून घेतली. त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर वळसावळे दादा यांचं जे काही स्वप्न आहे की आपला शेतकरी हा आनंदी बनला पाहिजे, कर्जमुक्त झाला पाहिजे, आपली भूमाता ही सशक्त बनली पाहिजेत, तरच आपला शेतकरी हा वर येणार आहे. बरोबर आहे की नाही? नाही तर दरवर्षी नांगरण्या करू रोटेटर करू आणि आणि यावर्षी तर अशी कंडिशन आहे बर. नागाटी रोट्यावटर करण्यासाठी डिझेल सुद्धा भेटत नाहीये. हा. बरेचसे शेतकरी असे आहे की आज त्यांची नागाटी राहिली रोट्या राहायला. आणि आता मृग नक्षत्र आता 5-6 आणि दिवसावर जास्त आलेलं आहे. जास्त 8 दिवसानं आणखी आपलं पेरणी चालू होणार आहे. हो, आणि आजपर्यंत शेतकऱ्यांच्या नांगरण्यात झालेल्या नाही, रोटेटर झालेले नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि आज रोजी आपलं SRT शेती ही पेरणीसाठी तयार आहे. तयारी याच्यामध्ये आपल्याला कोणतंच काय नांगरणी रोटेटर करायचं काम नाही ना, रेडी ना. आणि याच्यामुळे ज्या शेतकऱ्याला पाणी आहे ते शेतकरी सहज 3 पिकं आरामशीर काढू शकतात. कारण जे जो वेळ जाणार आहे नागाटी रोट्या आणि ठिबक जमा करा परत लांबवा हा, हे हा. काहीच करायचं काम नाही. त्याच्यामुळं आमच्याकडं आमच्या भागात चांगलं पाणी आहे, आम्ही सहज 3 पिकं काढू शकतो. बरोबर आहे. धन्यवाद दादा, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.